नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक परमेश्वर वांकर। आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2025 पासून जो बदललेला अभ्यासक्रम आहे आणि बदललेलं जो काही परीक्षा स्वरूप आहे त्यानुसार राज्यसेवेच्या परीक्षेसाठी आपण आज अभ्यासक्रमावरती त्या चर्चा करणार आहोत। तर इतिहास या विषयाच्या अनुषंगाने आज आपण त्याबद्दल थोडीशी सविस्तर माहिती पाहूया। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इतिहास हा विषय सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्वाचा आहे। राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये इतिहास हा विषय आपल्याला पूर्व परीक्षेला, त्याचबरोबर मुख्य परीक्षेला आणि जे विद्यार्थी ऑप्शनल मध्ये इतिहास हा विषय निवडणार आहेत त्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे। मुळात इतिहास म्हणजे काय, तर भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा कालानुक्रमे केलेली मांडणी म्हणजे इतिहास होय। तर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला इतिहास का ठेवण्यात आलेला आहे ते म्हणजे वर्तमान काळात जीवन जगत असताना भूतकाळाचा अभ्यास करून भविष्यकाळ उज्ज्वल बनवण्यासाठी जे शास्त्र उपयोगी पडतं तो म्हणजे इतिहास असतो। तर याच इतिहासाचा आपल्याला राज्यसेवेमध्ये आयोगाने नेमका काय संदर्भ दिलेला आहे ते थोडंसं आपण पाहूयात। राज्यसेवा पूर्व परीक्षा यामध्ये जो काही पेपर क्रमांक 1 आहे, या पेपर क्रमांक 1 हा आपल्याला कायचा कालावधी 2 तास असतो आणि त्यासाठी मार्क्स 200 आहेत। म्हणजेच प्रत्येक प्रश्न इथं 2 मार्कासाठी विचारला जाणार आहे। तर यामध्ये इतिहास या विषयाचे जवळपास 15 प्रश्न आपल्याला दरवर्षी विचारले जातात, म्हणजे 30 मार्कांसाठी इतिहास आपल्याला विचारला जातो। मग महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वेबसाईटवरती जो काही अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमामध्ये इतिहास विषयाच्या अनुषंगाने असं मेन्शन करण्यात आलेलं आहे की भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ महाराष्ट्राच्या भारांशासह अशा प्रकारचा उल्लेख हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केलेला आहे। मग यामध्ये जर आपण मागच्या काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका जर पाहिल्या तर भारताचा इतिहास हा एकूण 3 टप्प्यांमध्ये विचारला गेलेला आहे। कोणकोणते ते 3 टप्पे आहेत, तर प्राचीन भारताचा इतिहास, त्याचबरोबर मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास। आता डिसेंबर 2024 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवेची जी परीक्षा झाली होती त्या राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये इतिहासाचे एकूण 15 प्रश्न विचारले गेले होते आणि त्या 15 प्रश्नांपैकी 10 प्रश्न हे आधुनिक भारताच्या इतिहासावरती विचारले गेलेले आहेत, 3 प्रश्न हे मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरती विचारले गेलेले आहेत आणि 2 प्रश्न हे प्राचीन भारताच्या इतिहासावरती विचारले गेलेले आहेत। आणि दरवर्षी जवळपास याच प्रकारचे प्रश्न हे इतिहासाच्या अभ्यासक्रमावरती विचारले जात असतात। म्हणजेच काय की आपल्याला राज्यसेवेच्या परीक्षेसाठी प्राचीन भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास ह्या 3ही कालखंड आपल्याला अभ्यासायचे आहेतच। मग भारताचा इतिहास हा जो काही आपल्याला फक्त इतकं दिलेला आहे की भारताचा इतिहास, त्यामध्ये आपण एकूण 3 खंडांमध्ये आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे आणि त्यात महत्वाचं काय आहे तर भारतीय राष्ट्रीय चळवळ म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपासून ते भारताला स्वातंत्र्य मिळवण्यापर्यंतचा इतिहास याची माहिती ही जी आहे ते आपल्याला आपल्या या अभ्यासक्रमामध्ये अभ्यासायची असते। मग पूर्व परीक्षा हा झाला एकूण पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम। मग आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हा जो काही पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आपल्याला विचारलेला आहे यामध्ये काय काय आपल्याला नेमकं येईल, तर आपल्याला लक्षात ठेवा की प्राचीन भारताचा इतिहास, या प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला काय काय अभ्यासावं लागेल, तर त्यामध्ये महत्वाचं म्हणजे सिंधू संस्कृती, सिंधू संस्कृतीच्या नंतर वैदिक संस्कृती, म्हणजेच त्याला आपण आर्य संस्कृती असं म्हणतो। त्यानंतर भारतामध्ये आलेले नवीन धार्मिक प्रवाह, त्यामध्ये जैन धर्म, बौद्ध धर्म यांसारख्या प्रमुख धर्मांचा अभ्यास आपल्याला त्यामध्ये करायचा आहे, प्रमुख तत्वज्ञान त्या कालखंडातलं। नंतर 16 महाजनपदे, 16 महाजनपदांनंतर मौर्य कालखंड, मौर्योत्तर कालखंड, नंतर गुप्त कालखंड, इथपर्यंतचा अभ्यास आपल्याला प्राचीन भारतामध्ये आपल्याला करायचा आहे। त्यानंतर मध्ययुगीन भारतामध्ये मुख्यतः परकीय सत्ता, ज्या मुस्लिम सत्तांचं भारतामध्ये झालेलं आगमन आहे की उदाहरणार्थ इसवी सन 712 मध्ये मोहम्मद बिन कासिम हा पहिला मुस्लिम व्यक्ती आहे की ज्याने भारतावरती आक्रमण केलेलं आहे। त्यानंतर भारतात मुस्लिम सत्तेची स्थापना करण्याच्या दृष्टिकोनातून आक्रमण करणारा मोहम्मद घुरी असेल, तर हा जो काही इसवी सन 700 पासून तर जवळपास ब्रिटिशांच्या आगमनापर्यंतचा कालखंड म्हणजेच औरंगजेब बादशहाच्या मृत्यूपर्यंतचा 1707 पर्यंतच्या आसपासचा जो काही कालखंड आहे त्याचा सगळा अभ्यास आपल्याला मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये करायचा असतो। आणि नंतर आधुनिक भारताचा इतिहास, त्यामध्ये सुरुवात आपल्याला युरोपियन सत्तांचं भारतामध्ये आगमन, त्यामध्ये मग पोर्तुगीज, फ्रेंच, डच या परकीय सत्ता
त्यांचा स्थानिक सत्तांबरोबर झालेला संघर्ष, त्याचबरोबर त्यांचा आपापसात झालेला संघर्ष याची माहिती, आणि त्यानंतर इसवी सन 1857चा उठाव आणि 1885 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाल्याच्या नंतर सुरू झालेली भारतीय राष्ट्रीय चळवळ याचा अभ्यास आपल्याला या आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला करायचा असतो. हा झाला आपल्याला एकूण पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम. त्यानंतर पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम झाल्याच्या नंतर आपल्याला जो आहे तर तो मुख्य परीक्षेमध्ये जो काही इतिहासाचा अभ्यासक्रम दिलेला आहे त्यावरती आपण थोडीशी जी आहे ती चर्चा करणार आहेत. आता राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा आहे ते आपल्या सर्वांना माहिती असेल की लेखी परीक्षा जी आहे तर ते एकूण 1750 मार्कांची असणार आहे. त्यामध्ये प्रश्नपत्रिकांची संख्या ही 9 असणार आहे आणि मुलाखत ही जी आहे तर ती 275 मार्कांची मुलाखत असणार आहे. म्हणजेच थोडक्यात काय तर एकूण 2025 मार्क्सची ही जी आहे ती मुख्य परीक्षा असणार आहे. त्यापैकी मराठी आणि इंग्रजी हे 2 पेपर जे आहेत ते फक्त 25% गुणांसह अर्हताकारी, म्हणजे आपल्याला काय ते फक्त क्वालिफाईड करण्यात आलेले आहेत. त्यानंतर पेपर क्रमांक 3 निबंध आणि पेपर क्रमांक हा जो काही 4 आहे सामान्य अध्ययन पेपर, सामान्य अध्ययन 1 आणि पेपर 4, तर यामध्ये आपल्याला जो आहे तर तो इतिहास आणि भूगोल या 2 विषयांचा मिळून हा आपला महत्वाचा पेपर असणार आहे. तर आपण पर्टिक्युलर फक्त त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करूयात की आपला जो काही GS1 म्हणजे एकूण 4था पेपर आणि सामान्य अध्ययन म्हणजेच जनरल स्टडीजचा पेपर 1 यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नेमका कशाचा जो आहे तो समावेश केलेला आहे. आता इथे आपल्याला दिसेल की भारतीय वारसा आणि संस्कृती, इतिहास आणि जागतिक भूगोल महाराष्ट्राच्या काही भारांशासह असंच आहे तर एक टायटल पेपर क्रमांक 4च्या अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेला आहे. मग यामध्ये नेमका कशाचा समावेश आहे तर भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची रूपे, साहित्य, स्थापत्यकला या पैलूंचा याच्यामध्ये समावेश केला गेलेला आहे. आता हा जो काही दिलेला अभ्यासक्रम आहे तो आपल्याला इतिहास आणि भूगोल या दोन्हींचा मिळून आपल्याला एकत्र अभ्यासक्रम दिलेला आहे. परंतु आपल्याला मात्र इथे जो आहे तो बघत असताना पर्टिक्युलर फक्त इतिहास ह्या विषयाचा आपल्याला अभ्यासक्रम जो आहे तो इथे आपल्याला बघायचा आहे. मग आता इथे एकूण जे काही 6 टॉपिक आहेत, पहिला आपण पाहिलं की भारतीय संस्कृती प्राचीन ते आधुनिक काळापर्यंतचा, दुसरं महाराष्ट्रातील संत चळवळ विशेषतः त्यातील भक्ती चळवळ आणि त्याचं तत्वज्ञान, त्यानंतर आधुनिक भारताच्या इतिहासातील 18व्या शतकाच्या मध्यापासून आजपर्यंतच्या महत्वपूर्ण घटना. आता लक्षात घ्या इथे 18व्या शतकाच्या मध्यापासून म्हणजेच काय की इसवी सन 1757च्या प्लासीच्या लढाईपासून आपल्याला जो आहे तो अभ्यासक्रम इथे अभ्यासायचा आहे. प्लासीची लढाई आपल्याला इथे टायटल काय दिलं आहे 18व्या शतकाच्या मध्यापासून, म्हणजे प्लासीच्या लढाईपासूनचा अभ्यासक्रम आपल्याला अभ्यासायचा आहे. त्यानंतर भारताचा स्वातंत्र्य लढा, त्यानंतर स्वातंत्र्योत्तर भारतातील एकत्रीकरण आणि देशांतर्गत झालेली पुनर्रचना काय आहे, आणि त्यानंतर जगाचा इतिहास, मग त्यामध्ये 18व्या शतकापासून झालेली औद्योगिक क्रांती, जागतिक युद्ध, साम्यवाद, भांडवलशाही वगैरे, हा एकूण आपल्याला असे 6 प्रकारचे टॉपिक जो आहेत ते या अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहेत. आपण यावरती थोडीशी सविस्तर चर्चा करूयात की आयोगाने या संदर्भामध्ये जे काही 6 मुद्दे आपल्याला दिले आहेत तर आपण त्याच्याच विषयी जे आहे ती एक पीडीएफ बनवलेली आहे आणि यामध्ये आपण आयोगाने जे काही दिलेले 6 मुद्दे आहेत त्यामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश करता येईल आणि त्याचा आपल्याला अभ्यास अतिशय सोप्या पद्धतीने कसा करता येईल यावरती आपण चर्चा करूयात. तर आता इथे बघा राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 4 म्हणजेच GS पेपर 1 हे जे आहे ते मी बनवलेलं पीडीएफ आहे. याच्यामध्ये आपल्याला कशाचा समावेश नेमकं त्या अभ्यासक्रमामध्ये करता येईल त्याचे सब टॉपिक जे आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. तर सर्वप्रथम पहिला मुद्दा जो आपल्याला आयोगाने दिलेला होता की भारतीय संस्कृती यामध्ये प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत भारताची संस्कृती, साहित्य, कला व स्थापत्यशास्त्राचे ठळक पैलू काय आहेत हे आपल्याला अभ्यासायचे आहेत. मग त्यामध्ये नेमकं काय काय तर कला व वास्तुशास्त्राच्या उत्क्रांतीमधील प्रमुख टप्पे, मग त्यामध्ये प्रागैतिहासिक चित्रकला, सिंधू संस्कृतीमधील कला, मौर्यकालीन कला व स्थापत्य आणि मौर्यकालीन भारतीय कला व स्थापत्य या सगळ्या बाबींचा आपल्याला त्यामध्ये अभ्यास करता येईल. आता लक्षात घ्या मित्रांनो की ज्यावेळेस भारतामध्ये आपल्याला इसवी सन 1920-21 या कालखंडामध्ये जे काही
फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन झालं होतं आणि जगातील एक अतिप्राचीन असणारी संस्कृती म्हणून सिंधू संस्कृती ही त्या कालखंडामध्ये जगाच्या समोर आली. तर ते कालखंड त्या वेळेस जे काही उत्खनन झालं होतं त्या उत्खननामध्ये आपल्याला अतिप्राचीन अशा प्रकारच्या काही वस्तू सापडलेल्या आहेत आणि त्या वस्तूंच्या आधारे आपण तो इतिहास लिहिलेला आहे. मग त्या कालखंडामध्ये ज्या काही सापडलेल्या वस्तू आहेत, विशेषतः एक तरुणीची मूर्ती, एका नृत्यांगणेची मूर्ती सापडलेली आहे आणि त्यावरून सिंधू संस्कृतीमध्ये त्या कालखंडामध्ये मनोरंजनासाठी नृत्य कलेचा वापर केला जात असावा असा निष्कर्ष जे आहे ते इतिहासकारांनी काढलेला आहे. मग त्या कालखंडातील नेमकं कशा प्रकारची संस्कृती होती, कला काय होती, तर हे आपण या भारतीय संस्कृती या टॉपिक खाली अभ्यासणार. त्याचबरोबर भित्तिचित्र, जसं की अजिंठा लेणीमधील काही चित्र आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अजिंठा लेणीमध्ये असणारं पद्मपाणी यांचं चित्र असेल किंवा मरणोन्मुख राजकन्याचं चित्र असेल, ते अतिशय जिवंत वाटणारी चित्र आज हजारो वर्षानंतर सुद्धा जशीच्या तसे आपल्याला तिथे पाहायला मिळतात. ही भारतीय कलेची काही महत्वाची वैशिष्ट्ये आहेत की आपल्याला आपल्या अभ्यासक्रमामध्ये अभ्यासायची आहेत. त्यानंतर मंदिर स्थापत्य व मूर्तिकला. आता मंदिर स्थापत्य शैलीमध्ये आपल्याला माहिती आहे की द्रविड शैली असेल, नागर शैली असेल, वेसर शैली असेल किंवा महाराष्ट्रामध्ये विशेषतः प्रसिद्ध असणारी हेमाडपंथी मंदिर शैली असेल. हेमाद्री हा यादवांचा मंत्री होता आणि त्याच्या नावावरून ही हेमाडपंथी ही नवीन प्रकारची मंदिरांची रचना करणारी स्थापत्य कला ही भारतामध्ये अस्तित्वात आली आणि खूप प्रसिद्ध पावली. मग या प्रकारच्या ज्या काही स्थापत्य कला सुद्धा भारतामध्ये या कालखंडामध्ये झाल्या, याचाही अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. त्यानंतर भारतातील असणारी कास्य मूर्ती आणि तिची वैशिष्ट्ये असतील, हे सुद्धा आपल्याला यामध्ये अभ्यासायचं आहे. त्यानंतर भारतीय इस्लामिक वास्तुकला. आता इस्लामिक वास्तुकलेमध्ये दोन टप्पे पडतात, एक म्हणजे सल्तनत काळातले आणि दुसरं मुघल कालखंडातली कला. आता जसं की शहाजहानचा कालखंड हा भारतामध्ये स्थापत्य कलेचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो, कारण त्या कालखंडामध्ये निर्माण झालेल्या ज्या काही ऐतिहासिक वास्तू आहेत, जसं की ताजमहल असेल, दिल्लीचा लाल किल्ला असेल, यांसारख्या अतिशय महत्वाच्या वास्तू त्या कालखंडामध्ये निर्माण झाल्या. किंवा त्यापूर्वी अकबराच्या कालखंडामध्ये निर्माण झालेला पंचमहल असेल, जोधा महल, दिवाणे आम, दिवाणे खास यांसारख्या ज्या काही ऐतिहासिक वास्तूंची निर्मिती जी आहे ती मुघल कालखंडामध्ये झालेली आहे. आणि म्हणून भारतीय इस्लामिक वास्तुकला या शीर्षकाखाली ही सगळी माहिती मित्रांनो आपण अभ्यासणार आहोत. नंतर प्रांतीय शैली, मग यामध्ये मांडू, गुजरात, बंगाल, जौनपूर या भागामध्ये निर्माण झालेल्या शैली असतील, स्थापत्य शैली असतील. त्यानंतर दख्खनी शैली, दख्खन म्हणजे महाराष्ट्र, बिजापूर, गोवळकोंडा या भागामध्ये निर्माण झालेल्या काही ज्या काही स्थापत्य शैली आहेत, याचाही अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. त्यानंतर बंगाल स्कूल आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला भारताच्या संस्कृती याच शीर्षकाखाली आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढे जो आहे तो ते आपल्याला दुसरा टॉपिक जो आहे तो आयोगाने दिलेला आहे, तो म्हणजे महाराष्ट्रातील संत चळवळीच्या विशेष संदर्भात भक्ती चळवळ आणि त्याचे तत्वज्ञान. आता महाराष्ट्र ही संतांची भूमी ओळख म्हणून जो आहे तो ओळखला जातो आणि महाराष्ट्रातलं तत्वज्ञान हे केवळ फक्त महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे, तर देश विदेशांमध्ये अतिशय लोकप्रिय पावलेलं आहे. कारण महाराष्ट्रातील संतांनी निसर्गाच्या निर्मितीपासून तर ते अगदी अलीकडच्या कालखंडातील असणाऱ्या अनेक समस्यांचं निराकरण करणाऱ्या अशा ओव्या रचलेल्या आहेत, अभंग रचलेले आहेत आणि त्याची प्रचिती आपल्याला त्या साहित्याचा अभ्यास केल्याच्या नंतर येतच असते. मग या भक्ती चळवळीमध्ये आपल्याला नेमका काय अभ्यासायचं आहे, तर महाराष्ट्रातील संत चळवळ यामध्ये भक्ती चळवळ, मग भक्ती चळवळ आणि तिचं तत्वज्ञान, महाराष्ट्रातील भक्ती चळवळ असेल. त्यानंतर सुफी संतांची चळवळ, भक्ती चळवळीतील जे काही संत परंपरा आहेत त्यामध्ये अलवार, नयनार, शंकराचार्य, रामानुजन, निंबकाचार्य, माधवाचार्य, रामानंद, त्यानंतर संत कबीरांचे दोहे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. या संत कबीरांचाच प्रभाव जो आहे तो पुढे महात्मा फुले यांच्यावरती पण पडलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर महाराष्ट्रातील वारकरी जो काही संप्रदाय आहे यामध्ये संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत रामदास आणि अशा अनेक संतांबद्दलची माहिती आणि त्यांच्या कार्याची माहिती आपल्याला या शीर्षकाखाली करायची आहे. त्यानंतर भारतीय तत्वज्ञान, मग त्यामध्ये चार्वाकचं तत्वज्ञान, सांख्य दर्शन, योग दर्शन, न्याय दर्शन, मीमांसा दर्शन आणि आर्य अष्टांगिक मार्ग काय आहेत याच्या संदर्भामध्ये आपल्याला सविस्तर चर्चा ही यामध्ये करायची आहे. त्यानंतर
पुढे आपल्याला तिसरा टॉपिक जो आहे तो आयोगाने दिलेला आहे की आधुनिक भारताच्या इतिहासातील 18व्या शतकाच्या मध्यापासून ते आजपर्यंत च्या महत्वपूर्ण घटना. आता यामध्ये लक्षात घ्या की आधुनिक भारताच्या इतिहासातील 18व्या शतकाच्या मध्यापासून, मग मी तुम्हाला बोलताना सांगितलं की 18व्या शतकाचा मध्यान्ह म्हणजे काय आहे आपल्याला 1757ची प्लासीची लढाई. येथपासूनचा आपल्याला अभ्यास जो आहे तो पूर्णपणे आपल्याला करायचा आहे. मग त्यामध्ये युरोपियन कंपन्यांचं भारतामध्ये झालेलं आगमन व त्यांचा आपसात झालेला सत्ता संघर्ष, ब्रिटिशांची धोरणं, मग त्यामध्ये जमीन सुधारणा धोरण असेल, न्याय धोरण असेल, शिक्षण धोरण असेल, सामाजिक धोरण असेल किंवा दळणवळणाच्या संदर्भामध्ये त्यांनी केलेल्या सुधारणा असतील. त्यानंतर ब्रिटिशांची आर्थिक नीती, ब्रिटिशांनी भारतामध्ये वसाहतवाद कसा केला, त्यांचे व्यापारी टप्पे काय होते, भारतातून संपत्तीचं निसारण कशा पद्धतीनं झालं, त्या संपत्तीच्या निसारणावरती पुढे भारतातील कोणकोणत्या अर्थतज्ञांनी आणि कोणकोणत्या समाजसुधारकांनी या विरोधामध्ये आवाज उठवला. जसं की आपल्याला माहिती आहे की द ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया, भारतीय राजकारणाचे पितामह म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते दादाभाई नौरोजी यांनी आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत हा मांडलेला आहे. त्याचबरोबर लक्ष्मीज्ञान या ग्रंथामधून लोकहितवादी यांनी हिंदुस्थानची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली याचं विवेचन केलेलं आहे. तसे त्यानंतर रमेशचंद्र दत्त असतील यासारख्या अनेक लोकांनी पुढे भारतातील संपत्तीचं निसारण कशा पद्धतीनं झालेलं आहे या संदर्भामध्ये त्यांनी भारतीय लोकांमध्ये जागरूकता निर्माण केलेली आहे. त्यानंतर शेतीचं व्यापारीकरण म्हणजेच काय, नगदी पिकांचं उत्पादन घेण्यासाठी लोकांना भाग पाडलं गेलं ते म्हणजे शेतीचं व्यापारीकरण असेल, औद्योगिकरण असेल, अनौद्योगिकरण असेल, भांडवलवाद, ही सगळे ब्रिटिशांची आर्थिक नीती आपल्याला अभ्यासायची आहे. त्यानंतर ब्रिटिश भारतामध्ये आल्याच्या नंतर भारतामध्ये घटनात्मक सुधारणा कोणकोणत्या झालेल्या आहेत, मग त्यामध्ये 1773 पासून ते इसवी सन 1935 पर्यंत ब्रिटिशांनी ज्या काही घटनात्मक सुधारणा भारतीयांना दिलेल्या आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर गोलमेज परिषद असतील, विविध आयोग, त्यामध्ये क्रिप्स आयोग, वेवेल आयोग, कॅबिनेट मिशन, माउंटबॅटन योजना यांसारख्या योजनांचा अभ्यास आपल्याला या तिसऱ्या प्रकरणामध्ये करायचा आहे. त्यानंतर पुढे आपल्याला चौथं प्रकरण जे आहे ते आयोगाने दिलेलं आहे, भारतीय स्वातंत्र्य लढा आणि स्वातंत्र्य लढ्याचे विविध टप्पे. आता भारताचा जो काही स्वातंत्र्य लढा आहे त्यातील विविध टप्पे जर आपण पाहिले तर यामध्ये सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी. आता सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळींमध्ये सगळ्यात महत्वाचं जी सुरुवात होते तर ती म्हणजे राजा राममोहन राय यांच्यापासून. मग राजा राममोहन राय यांना भारताच्या आद्य समाज सुधारक म्हटलं जातं. राजा राममोहन राय यांनीच भारतामध्ये खऱ्या अर्थानं त्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणा करायला सुरुवात केलेली आहे. मग त्यांनी केलेली इसवी सन 1828 मध्ये त्यांनी केलेली ब्राह्मण समाजाची स्थापना आणि त्यानंतर त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन भारतामध्ये निर्माण झालेल्या वेगवेगळ्या चळवळी, मग त्यामध्ये सत्यशोधक चळवळ असेल, प्रार्थना समाज असेल, आर्य समाज असेल, डिप्रेस्ड क्लास मिशन असेल, ब्राह्मणेतर चळवळ, दलित चळवळ, मुस्लिम धर्म सुधारणा चळवळ यांसारख्या अनेक चळवळींचा अभ्यास आपल्याला या सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये करायचा आहे. त्यानंतर ब्रिटिश सत्तेविरुद्ध झालेले विविध उठाव, त्यामध्ये 1857चा विद्रोह असेल, शेतकऱ्यांचे उठाव असतील, संथाळांचे उठाव असतील, आदिवासींचे उठाव असतील, नौसैनिकांचे विद्रोह असतील, या सगळ्या बाबींचा अभ्यास आपल्याला या टॉपिक खाली करायचा आहे. त्यानंतर राष्ट्रवादाचा उदय आणि काँग्रेसची स्थापना म्हणजे इसवी सन 1885 पर्यंत, म्हणजे 1857 पासून ते इसवी सन 1885 पर्यंत या कालखंडामध्ये भारतामध्ये राष्ट्रवादाचा उदय झाला. वेगवेगळ्या घटना त्याला कारणीभूत ठरल्या. त्यापैकी सगळ्यात महत्वाची घटना म्हणजे इल्बर्ट बिल प्रकरण असेल. यानुसार भारतीयांना ही प्रेरणा भेटली की जर मुठभर ब्रिटिश लोक भारतामध्ये एकत्र येऊन इल्बर्ट बिल प्रकरणाला विरोध करून इल्बर्ट बिल कॅन्सल करायला जर शासनाला भाग पाडत असतील तर कोट्यावधीमध्ये असणारे भारतीय एकत्र आल्याच्या नंतर नक्कीच ते ब्रिटिश प्रशासनाला नमवू शकतात असा आत्मविश्वास भारतीयांमध्ये निर्माण झाला आणि त्याच प्रेरणेनं पुढे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची झालेली स्थापना हा काही राष्ट्रवादाच्या निर्मितीचा कालखंड आहे. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, मग भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेची पार्श्वभूमी, त्या अगोदर स्थापन झालेल्या वेगवेगळ्या संघटना, त्याची झालेली डेव्हलपमेंट, त्यातनं काँग्रेसची निर्मिती, पुढे राष्ट्रीय काँग्रेसचे चळवळीचे पडलेले 3 टप्पे 1885 ते इसवी सन 1905, मवाळ कालखंड इसवी सन 1905 ते 20, जहाल कालखंड त्यालाच आपण टिळक युग म्हणतो. त्यानंतर
गांधी युगाची झालेली सुरुवात, ह्या सगळ्या बाबींचा अभ्यास आपल्याला या राष्ट्रवादाचा उदय आणि काँग्रेसची स्थापना यामध्ये करायचा आहे. त्यानंतर पुढे आपल्याला बंगालची फाळणी, होम रूल चळवळ असेल याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढे आपल्याला भारताचा स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतिकारकांचं योगदान काय होतं, कामगारांचं योगदान काय होतं, साम्यवाद, समाजवादी चळवळी यांचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या झुंजार नेतृत्वाखाली आझाद हिंद सेना याचा गौरवशाली इतिहास आपल्याला या शीर्षकाखाली अभ्यासायचा आहे. त्यानंतर पुढे आपल्याला जो आहे तो गांधी युगातील जन आंदोलन अभ्यासायचा आहे. त्यामध्ये असहकार चळवळ असेल, सविनय कायदेभंग असेल, वैयक्तिक सत्याग्रह, छोडो भारत चा नारा असेल, या सगळ्या बाबींचा अभ्यास सुद्धा आपल्याला यामध्ये करायचा आहे. त्यानंतर पुढे 5वा टॉपिक आपल्याला दिलेला आहे की आयोगाने की स्वातंत्र्योत्तर भारत. मग स्वातंत्र्योत्तर भारताचे एकत्रीकरण आणि देशांतर्गत पुनर्रचना यामध्ये जे आहे ते आपल्याला कोणकोणते मुद्दे अभ्यासायचे आहेत, तर भारताची फाळणी आणि त्याचे परिणाम, संस्थानिकांचं विलिनीकरण. आपल्याला माहिती आहे की भारताला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं होतं तर भारतामध्ये जवळपास 500 पेक्षा जास्तीची संस्थानं होती. त्यामध्ये महत्वाचे म्हणजे जुनागड एक संस्थान असेल, त्यानंतर हैदराबादचं संस्थान आणि काश्मीरचं, ही अतिशय महत्वाची 3 संस्थानं होती. मग यांचं विलिनीकरण भारतामध्ये व्हावं यासाठी लोहपुरुष म्हणजेच भारताचे बिस्मार्क म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते सरदार वल्लभभाई पटेल यांचं कार्य अतिशय महत्वाचं आहे. मग त्यांच्याबरोबर इतर कोणकोणत्या लोकांनी यामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली आहे ते आपल्याला यामध्ये अभ्यासायचं आहे. त्यानंतर भाषावार प्रांत रचना, त्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अतिशय महत्वाचं. त्यानंतर पुढे राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख राजकीय पक्ष तसेच प्रादेशिक पक्षांचा उदय व त्यांची विचारप्रणाली आपल्याला अभ्यासायची आहे. नंतर भारताचा आर्थिक विकास, कारण ब्रिटिशांनी भारताचं आर्थिक शोषण जवळपास 300 वर्ष 350 वर्ष त्यांनी भारताचं आर्थिक शोषण केलेलं आहे आणि त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं तर भारतासमोर अतिशय बिकट प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली होती आणि त्यातनं भारतीय राज्यकर्त्यांनी कशा प्रकारे मार्गक्रमण केलं आणि त्यातनं मार्ग काढले ते आपल्याला यामध्ये अभ्यासायचं आहे. नंतर भारताचे परराष्ट्रीय धोरण आणि शेजारील राष्ट्रांशी संबंध. आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अलिप्ततावाद याचा जो आहे तो स्वीकार केलेला होता, ज्यालाच आपण नॉन अलाइनमेंट मुव्हमेंट, नाम चळवळ या नावाने सुद्धा ओळखलं जातं. मग याचा सुद्धा अभ्यास आपल्याला जो आहे तो पुढे करायचा आहे, अलिप्ततावाद. नंतर भारत आणि चीन यांचं युद्ध इसवी सन 1962, भारत पाकिस्तान युद्ध 1965 याचा अभ्यास पाहायचा आहे. नंतर लाल बहादूर शास्त्री व इंदिरा गांधींच्या नेतृत्वाचा झालेला उदय, त्यानंतर इंदिरा गांधी यांनी भारतामध्ये लावलेली राष्ट्रीय आणीबाणी, नंतर पंजाब व अकाली दलाचे राजकारण, मग अकाली दलानं कशा पद्धतीनं जे आहे ते राजकारण यामध्ये केलेलं आहे हेही आपल्याला पुढे अभ्यासायचं आहे. त्यानंतर याच स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये आपल्याला पुढे भारतातलं जे काही निर्माण झालेलं पर्यावरण, भारतामध्ये पर्यावरण, त्यानंतर महिला चळवळी, वांशिक चळवळी, त्यानंतर राजीव गांधी आणि 1990चं दशक आणि त्यानंतर 21वे शतक आणि भारत, एवढ्या साऱ्या टॉपिकचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. त्यानंतर शेवटी जो आहे तो शेवटचा टॉपिक आपल्याला दिला आहे तो म्हणजे जगाचा इतिहास. मग आता या जगाच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे तर ते आपल्याला दिलेलं आहे बघा. 18व्या शतकातील औद्योगिक क्रांती, जागतिक महायुद्ध, देशाच्या भूसीमांची पुनर्रचना, वसाहतवाद, निर्वसाहतवाद, त्यानंतर राजकीय तत्वज्ञान, साम्यवाद, भांडवलवाद, समाजवाद याचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. मग महत्वाचं त्यामध्ये 18व्या शतकातला प्रबोधन काळ, औद्योगिक क्रांती, साम्राज्यवाद व वसाहतवाद, वेगवेगळ्या झालेल्या क्रांत्या, अमेरिकन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती, चीन राज्यक्रांती, इटली आणि जर्मनीचं झालेलं एकत्रीकरण, त्यानंतर जागतिक महायुद्ध, पहिलं महायुद्ध, द्वितीय महायुद्ध, त्याचे कारणे आणि त्याचे झालेले परिणाम काय आहेत, त्यानंतर निर्वसाहतवाद, नंतर भांडवलवाद, साम्यवाद, समाजवाद, त्यानंतर रशिया आणि अमेरिका यांच्यामध्ये एकमेकांवरती कुरघोडी करण्याचा झालेला प्रयत्न, त्यातून उद्भवलेलं शीतयुद्ध असेल आणि शेवटी विविध राष्ट्रवादी चळवळी. या विविध राष्ट्रवादी चळवळीमध्ये आपल्याला जपान, चीन, इजिप्त, तुर्कस्तान, अरब, इंडोनेशिया, व्हिएतनाम, आफ्रिका
इत्यादी देशांमध्ये ज्या काही इतर चळवळी उभ्या राहिल्या त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यास करायचा असतो. तर हे एकूण मी तुम्हाला थोडक्यामध्ये आढावा सांगितलेला आहे की एवढ्या प्रकरणांचा आपल्याला, एवढ्या सब टॉपिकचा अभ्यास आपल्याला इतिहास या विषयामध्ये करायचा असतो. तर हा अभ्यास करत असताना नेमकी कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत याच्या संदर्भामध्ये आपण 2 मिनिटांमध्ये माहिती पाहूयात आणि मग आपण थांबूयात. आता आपल्याला मी तुम्हाला पूर्वी सांगितल्याप्रमाणे की आपल्याला जो काही अभ्यास करायचा आहे तर तो अभ्यास करत असताना आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन आणि आधुनिक असा 3 टप्प्यांमध्ये करायचा आहे. तर आपल्याला त्यामध्ये प्राचीन भारताच्या इतिहासासाठी, नंतर मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी काय साहित्य वापरलं पाहिजे आणि आधुनिक भारताच्या इतिहासासाठी आपण काय वाचायचं आहे याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. तर प्राचीन आणि मध्ययुगीन हे याचा पूर्वपरीक्षेला थोडासा अभ्यासक्रम कमी आहे, पण याचा अर्थ आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तर सर्वप्रथम आपण काय करायचं आहे की इयत्ता 5वी पासून ते इयत्ता 12वी पर्यंतचे जे काही महाराष्ट्र पाठ्यपुस्तक महामंडळ यांनी निर्माण केलेली जी काही पाठ्यपुस्तकं आहेत तर ती सर्वप्रथम आपण वाचायची आहेत. त्यामध्ये प्राचीन, आधुनिक आणि प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक तिन्ही प्रकारचा आपल्याला अभ्यास होणार आहे. मग आपण काय करायचं आहे, पाठ्यपुस्तके ही अभ्यासाची आहेत. कोणती? तर इयत्ता 5वी ते 12वी ही पाठ्यपुस्तक आपल्याला वाचायचीच आहेत. त्यानंतर प्राचीन भारताच्या इतिहासासाठी पर्टिक्युलर एक पुस्तक सांगतो आहे. त्याचे लेखक आहेत डॉक्टर धनंजय आचार्य. यांचं पुस्तक जे आहे ते अतिशय दर्जेदार आहे. आता आपली मुख्य परीक्षा ही जी आहे तर ती डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे आणि त्यामुळं फक्त पर्टिक्युलर एखाद्या शॉर्ट मधल्या नोट्स वाचून आपल्याला त्या संदर्भामध्ये लिखाण करता येणार नाही. म्हणून आपण विषय वाचत असताना थोडंसं सखोल वाचणं गरजेचं आहे. त्यानंतर मध्ययुगीन भारताचा इतिहास यासाठी सुद्धा डॉक्टर धनंजय आचार्य यांचं पुस्तक आपल्याला रेफर करता येईल. त्याचबरोबर भांडवलकर नावाचे एक लेखक आहेत, यांचं सुद्धा प्राचीन भारताचा इतिहास आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास या नावाची पुस्तकं आहेत, ती आपल्याला रेफर करता येतील. त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास, आधुनिक भारताच्या इतिहासासाठी मी तुम्हाला सर्वप्रथम रेफर करेल हिस्ट्री 220 क्रमांकाचं एक पुस्तक आहे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यांचं BA सेकंड इयरचं हिस्ट्री 220 पुस्तक अतिशय सुरेख पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये अतिशय सविस्तर माहिती ह्या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये दिली आहे. आता या व्यतिरिक्त आपण आपल्या क्लासच्या ज्या काही नोट्स आहेत तर त्या तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. मग आपल्या ज्या काही नोट्स आहेत तर त्या तुम्हाला प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास आपण 20 पेक्षा जास्त इतर संदर्भ पुस्तकांचा अभ्यास करून त्या अतिशय परिपूर्ण अशा प्रकारच्या नोट्स आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी तयार केलेल्या आहेत. त्या तुम्हाला लेक्चरच्या दरम्यान आणि त्यानंतर त्याचे PDF सुद्धा जे आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत. मग आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास याच्या संदर्भामध्ये ही पुस्तकं सांगितलेली आहेत. त्यानंतर जगाचा इतिहास याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्या क्लासच्या नोट्स तुम्हाला अतिशय उपयोगी पडणाऱ्या आहेत. तर मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुर्तास जे आहे तर ते येथे थांबूयात. पुढच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा जो काही ऑप्शनल साठी असणारा इतिहास विषय आहे त्याचे 250 मार्काचे जे आहेत ते एकूण 2 पेपर असणार आहेत. तर पर्टिक्युलर आपण इतिहासाच्या संदर्भामध्ये आपण ऑप्शनल सब्जेक्ट इतिहास याची माहिती आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. धन्यवाद.